नमस्कार सर्वांना. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही, त्यामुळे मी सगळ्यांची मनापासून माफी मागते. मला माहीत आहे तुम्ही सगळे खूप आतुरतेने व्हिडिओची वाट पाहत आहात, पण माझी तब्येत खूप खराब झाल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. तर जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 21. सर, मिस्टर राणा तुम्हाला भेटायला आलेत, अर्जंट. यस, सेंड हिम. अभि कालचं विसरूनच गेला होता. तो मेलेला माणूस कोण होता ते पण अजून समजलं नव्हतं. शिवाय शालिनीचा फोन जो IT डिपार्टमेंटला दिला होता तिथून पण काहीच समजलं नव्हतं. सगळीकडून डेड एंड होता, म्हणूनच त्याने विमलला अजून जिवंत ठेवलं होतं. वेलकम मिस्टर राणा. अभिने विक्रमच्या हातात हात मिळवला. थँक्स. विक्रम हसला. रिअली सॉरी, काल तुम्हाला मध्येच जावं लागलं. अभि बोलला. नो, इट्स परफेक्टली फाईन. फॅमिली फर्स्ट. आय होप की तुमची वाईफ सेफ असेल. विक्रम बोलला. या, शी इज फाईन. अभि बोलला. तुमच्यासोबत. विक्रमच्या चेहऱ्यावर सिरियस एक्सप्रेशन आले. हां, बोला ना. अभि त्याच्या चेअरवर बसला. विक्रमने त्याच्या बॅगमधून मोठा अल्बम काढला. हे काही फोटो आहेत. अल्बम उघडत विक्रमने पहिल्या फोटोवर हात ठेवला. हे माझे डॅड, ही मॉम. विक्रम पुढे बोलत होताच की अभिने त्याला थांबवलं. ह्या मुली कोण आहेत? त्याने मधोमध राजेशाही पेहराव केलेल्या त्या 5 वर्षांच्या मुलीच्या फोटोवर हात ठेवला. ही राजकुमारी, आमची राजकुमारी. विक्रम बोलला. ओ, हे राजेसाहेब दिग्विजय आणि ह्या राणीसाहेब दिव्या, राजकुमारीचे आई बाबा. विक्रम बोलला. दे लुक सिमिलर. अभि बोलला. हो, राजकुमारी आमच्या घराण्यात जन्मलेल्या पहिल्या मुलगी होत्या. त्यांच्या जन्मापासून सगळे राजेशाहीचे गुण होते. आणि ती दुसरी आहे ती राजकुमारी नंतर 1 वर्षाने जन्माला आलेली राजकुमारीची बहीण. विक्रम बोलला. मी ऐकलं नाही कधी त्यांच्याबद्दल. आय मीन, मला तुमची फॅमिली तेवढी माहिती आहे. अभि बोलला. हां, मध्यंतरी असं काही झालं की सगळं विस्कळीत झालं. विक्रम म्हणाला. म्हणजे हे त्यावेळचं आहे का जेव्हा राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या मृत्यूची न्यूज आलेली? अभिच्या डोक्यावर आठ्या पडल्या. हो, त्यांचा खून झाला होता. विक्रम बोलला. मला त्याबद्दल जास्त माहीत नाही. मी USला होतो, बट इंडियन न्यूजपेपरमध्ये वाचलेली बातमी. अभि म्हणाला. हां. विक्रमने पुढचा फोटो काढला. त्यात राजकुमारी एका मुलासोबत खेळत होती. हा, अभि बोलत होता. हा जाबी. सुरुवातीला हे महालाच्या बाजूला राहायचे. राजकुमारी आणि हा बेस्ट फ्रेंड होते, पण नंतर त्याच्या वडिलांनी स्वतःचा बिझनेस काढला आणि ते बाहेर शिफ्ट झाले. विक्रम बोलला. ओ, म्हणजे अशी ओळख आहे तर तुमची जाबीसोबत? एक सेकंड. अभिने एका फोटोवर हात ठेवला. त्यामध्ये राजकुमारीच्या गालावर खळी पडली होती, अगदी शालिनीच्या पडते तशीच. पण कोइन्सिडन्स असेल म्हणून अभिने विचार झटकला. मी आता तुम्हाला 15 वर्षांपूर्वी काय झालेलं ते सांगतो. विक्रम बोलला. म्हणजे? आणि हे सगळं तुम्ही मला का? आय मीन, मला हे सगळं जाणून घ्यायची काय गरज आहे? अभिने मगापासून मनात असलेला प्रश्न विचारला. 15 वर्षांपूर्वी सगळं ठीक होतं. राजेसाहेब सगळं व्यवस्थित सांभाळत होते. दोन्ही राजकुमारी पण आनंदात मोठ्या होत्या. पण अशातच आमच्या हसत्या खेळत्या परिवाराला नजर लागली. राजेसाहेबांपेक्षा मोठा भाऊ, म्हणजेच माझा मधला काका विमल राणा. विक्रमने जसं विमलचं नाव घेतलं, अभिच्या डोक्यावर आठ्या पडल्या. त्याला पैशाचा हाव झाला. राजेसाहेबांनी त्यांना सगळं दिलं. त्यांनी कधीच कोणता भेदभाव केला नाही. माझे बाबा सगळ्यात मोठे होते, त्यामुळे राजेसाहेब कोणताही निर्णय घेण्याआधी बाबांना विचारूनच ठरवायचे. पण हे विमलला आवडलं नाही. आपोआप त्याचा कल काळी जादू, अंधश्रद्धा, अघोरी असल्या गोष्टींकडे जाऊ लागला. त्याने जबरदस्तीने राजांकडून एक गाव घेतलं. राजांना वाटलं गावाचा कारभार पाहायला लागला तर सगळं ठीक होईल. पण विमलने त्या गावातील लोकांना सुद्धा स्वतःच्या काळ्या जादूच्या वशात केलं. एकदा छोट्या राजकुमारी म्हणजेच सुकृतीने त्याला गावाबाहेर यज्ञ करताना बघितलं. नंतर त्या घरी आल्या ते त्याच्या वशातच. विक्रमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. प्लीज रिलॅक्स, तुम्ही पाणी प्या. अभिने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. पाण्याचा एक घोट घेत विक्रमने पुढे सांगायला सुरुवात केली. आम्हाला सुरुवातीला त्यांच्या वागण्यात बदल जाणवला, पण वाटलं काही रागवले असतील. त्यांचा मुळापासून स्वभावच चिडका होता, त्यामुळे आम्ही हलक्यात घेतलं. पण एकदा राजेसाहेबांनी तिला विमलसोबत अघोरी यज्ञात बसलेलं बघितलं आणि त्यांचा रागाचा पारा वाढला. त्यांना एवढं चिडलेलं कोणीच बघितलं नव्हतं.
पूर्ण गावातून ओढत ते सुकृतीला महालात घेऊन आले आणि रूममध्ये बंद केलं. त्यांना वाटलं आपलीच मुलगी आहे, चुकीच्या दिशेने गेली, जरा रडली की समजून जाईल. पण सगळं ह्याच्या उलट व्हायला लागलं. सुकृती थोडे दिवस शांत बसली. नंतर त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यात राजकुमारी सगळीकडे पहिला यायला लागल्या. ते त्यांना अजिबात आवडलं नाही. सगळी लोक फक्त राजकुमारीचं कौतुक करतात असं वाटायला लागलं तिला. आणि ह्या तिच्या मनातल्या आगीला विमलने अजून आग दिली. अशातच त्याची नजर राजकुमारीवर पडली होती. काका असून तो तिला भोगायची स्वप्न बघत होता. अभिने रागाने डोळे आवळले. थोडंफार लक्षात यायला लागलं होतं त्याच्या. सुकृतीने खूप वेळा राजकुमारीला मारायचा प्रयत्न केला, पण त्या कायम वाचल्या. राजकुमारी त्यांच्या छोट्या बहिणीवर खूप प्रेम करायच्या. त्या कायम सुकृतीने कोणती छोटी मोठी चुकी केली असेल तर ते स्वतःवर घ्यायच्या. अशातच जेव्हा राजकुमारी 15 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांचा राज्याभिषेक करायचा ठरवला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. महाल सजवला होता. आमच्याकडच्या प्रथेनुसार राजेसाहेब, राणीसाहेब आणि दोन्ही राजकुमारी देवीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणार होते. त्यानंतर राज्याभिषेक सुरू होणार होता. 2 गार्डच्या गाड्या घेऊन ते चौघेही गेले. पण वाटेतच विमलने त्याचा डाव साधला. त्याने आधीच आमच्या गार्डना पैसे देऊन स्वतःकडे वळवलं होतं. राजेसाहेब, राणीसाहेब आणि राजकुमारीला एका झोपडीत नेऊन बांधलं. तिघेही सुकृतीला असं करू नको म्हणून सांगत होते, पण तिने त्या झोपडीला आग लावली. आम्हाला जोपर्यंत समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. त्या जागेवर पोहोचलो तेव्हा फक्त 3 जळलेले सांगडे होते. विक्रम डोळ्यावर हात ठेवत रडायला लागला. ती रात्र कसा विसरणार होता तो. काल रात्र होती ती त्यांच्यासाठी. अभिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. उठत त्याने विक्रमच्या पाठीवर थोपटलं. मिस्टर राणा, प्लीज शांत व्हा. जे झालं ते आठवून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याने विक्रमचा हात हातात घेत त्याला विश्वास दिला. माहिती आज एवढी वर्ष झाली, पण तो प्रत्येक क्षण अजूनही डोळ्यांसमोर आहे. एवढी वर्ष फक्त स्वतःवर राग करण्यात घालवली. मोठा भाऊ असून पण मी माझ्या बहिणीला वाचवू शकलो नाही. तिने रक्षाबंधनाला बांधलेला राखी बघून अजून. विक्रमने तोंडावर हात ठेवला. खरंच होतं ते. त्या रात्रीनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. खूप प्रयत्नांनी त्याला ठीक केलं होतं. एक विचारू, त्या राजकुमारीचं नाव? अभिच्या डोळ्यात मिश्र भाव होते. त्याला समजत नव्हतं त्याच्या मनात आहे ते खरं आहे की फक्त एक खूप मोठा कोइन्सिडन्स. मृण्मयी, विक्रम बोलला. अभि धाडकन खुर्चीत बसला. सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जायला लागले. विमलचं शालिनीला मृण्मयी म्हणून बोलावणं, शालिनीकडे असणारा तो हजरजबाबीपणा, प्रचंड टॅलेंट. शालिनीला काहीच आठवत नाहीये. त्याचे शब्द अडखळत होते. अभिजित, तिला काहीच आठवत नाहीये हे खूप मोठं संकट आहे. पुढच्या 2 दिवसात हैदराबादला आम्ही जी पूजा सुरू केली ते पूर्ण होणार आहे. सुकृती एवढे वर्ष गायब होती. ती आता अचानक कुठून आली आहे आणि तिचे एकच उद्देश आहे ते म्हणजे मृण्मयी, विक्रम बोलला. शालिनीच्या जीवाला अजूनही धोका आहे तर? अभिने डोक्यावरचा घाम पुसला. हे सगळं खूप शॉकिंग आणि डेंजर होतं. हो, जोपर्यंत तिचा राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत, विक्रम बोलला. मग तो लवकरात लवकर का नाही करत? अभि म्हणाला. त्यासाठी मृण्मयीला सगळं आठवायला हवं. असंच नाही करू शकत. आणि जी पूजा सुरू केली आहे त्यानंतर सुकृती मरून जायला हवी. त्यासाठी मृण्मयी तिथे हवी आहे. आणि मी हेच सांगायला आलो की तुम्ही उद्याच्या उद्या हैदराबादला चला. कदाचित तिथे बघितल्यावर मृण्मयीला काही आठवेल, विक्रम बोलला. यू आर राईट. कारण असं नाहीये की शालिनीला काहीच आठवत नाहीये. तिला काही विचित्र स्वप्न पडतात, पण ती जागी झाल्यावर सगळं विसरून जाते. कदाचित तिथे प्रत्यक्षात सगळं बघितल्यावर तिला आठवण्याचे चान्सेस जास्त आहेत, अभि म्हणाला. थँक्यू सो मच. मला वाटलेलं तुम्ही नक्की समजून घ्याल, विक्रम म्हणाला. अरे ह्यात थँक्स काय? शालिनीला तिच्या हक्काची फॅमिली मिळणार. तिला सगळं समजल्यावर किती आनंद होईल, अभि बोलला. हो, आई बाबा आणि विद्या आधीच हैदराबादला गेलेत. आपण उद्या सकाळी निघूया, विक्रम बोलला. हो नक्कीच, अभि म्हणाला. मृण्मयीला एवढ्यात काही सांगू नका, ती घाबरेल, विक्रम म्हणाला. हो, अभिने मान हलवली. विक्रम हलक्या मनाने तिथून बाहेर पडला. खूप मोठं ओझं कमी झालं होतं मनावरचं. अभिने काम बाजूला ठेवलं आणि फोन चेक केला तर शालिनीचा एक पण मेसेज नव्हता, ना फोन होता. त्याच्या लक्षात आलं सकाळी तो तिच्यावर चिडून आला होता. मॅडम नक्कीच गाल फुगवून बसला असणार. त्याने CCTV चेक केला तर शालिनी तिथे सुद्धा नव्हती. अरे ही गेली कुठे? घरी गेली का? अभिने लागोपाठ मॉमला फोन लावला. मॉम, शालिनी घरी आली आहे, अभि बोलला. अभि, हे काय आहे हा?
शालिनीची तब्येत ठीक नव्हती. 10 मिनिटं झाली आली ती. तुला एवढं चिडायची काही गरज नव्हती, आई बोलल्या. आई रिलॅक्स, मी येतोय. त्याने काम तसंच टाकलं आणि पळतच लिफ्टमध्ये गेला. शालिनीची तब्येत ठीक नाही आहे हे ऐकल्यावर त्याला स्वतःवर राग यायला लागला. आधीच एकतर तिच्या हाताला लागलं होतं, त्यात तो रागवला असल्याने तिने नक्कीच टेन्शन घेतलं असणार. फास्ट गाडी चालवत तो मॅन्शनवर आला. शालिनी धावत तो रूममध्ये आला तर शालिनी साडी घालून तयार होत होती. शालिनी तुला बरं नाहीये आणि तू कुठे जाते? अभि बोलला. मी ठीक आहे अभि, शालिनीने थोडक्यात उत्तर दिलं. शालिनी मेरी जान, सॉरी ना. त्याने मागून तिला मिठी मारली आणि मानेवर नाक घासत दीर्घ श्वास घेतला. पण पुढच्या क्षणाला विजेच्या वेगाने तो बाजूला झाला. अभि, शालिनी पण त्याला असं अचानक रिॲक्ट होताना बघून घाबरली. शालिनी कुठे? अभि तिच्यापासून एक हाताचं अंतर ठेवून उभा होता. अभि काय बोलताय? मी तुमची शालिनी आहे. तुम्ही रागवला म्हणून मला ओळखण्यापासून का असं वागताय? शालिनी बोलली. मृण्मयी कुठे आहे? सुकृती. त्याचा मोठा आवाज त्या रूममध्ये गुंजला. सुकृती? मृण्मयी? अभि काय बोलताय तुम्ही? शालिनी त्याच्या जवळ जात होती. जस्ट स्टे अवे फ्रॉम मी. मला चांगलंच माहिती आहे तू माझी शालिनी नाही आहे, त्यामुळे ही नाटकं पुरे झाली. अभिचे डोळे लाल झाले होते. ओ रिअली? शालिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदम क्रूर झाले. माझी शालिनी कुठे आहे? अभि बोलला. तुझी शालिनी? ती हसायला लागली. ही काय, समोरच तर उभी आहे. शालिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणाक्षणाला बदलत होते, अधिकाधिक भयंकर होत होते. तू अशी सांगणार नाहीस तर? अभिने तिच्या हाताला घट्ट पकडलं, अक्षरशः मुरगळला. उप्स जीजाजी, किती तो राग. एक सिक्रेट सांगू का? जेवढा त्रास तुम्ही मला देताय ना ते मला काहीच होणार नाही, पण हा सगळा त्रास तुमच्या शालिनीला होणार. तिने अभिचा हात अगदी सहज सोडवून टाकला. अभि शॉक होऊन बघतच राहिला. अजून एकदा करून दाखवू का? तिने बाजूला असलेला खंजर घेतला आणि स्वतःच्या पोटात खुपसणार की अभिने तो खेचून घेतला. ओहो, असं वाटतंय जिजाजी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतात. तिने गालावर हात ठेवत ओठ बाहेर काढले. अभि हतबल झाला होता. मनात तर होतं तिचा गळा आवळून तिथल्या तिथे मारून टाकावं, पण तसंही करू शकत नव्हता. जिजाजी, किती विचार करता हो तुम्ही? तुम्हाला माहिती आहे माझी बहीण किती मूर्ख आहे. असं सहज तिला वेड्यात काढलं. आता तुम्हीच सांगा, अशा मुलीला कोण राजकुमारी बनवेल का? पण आमच्या घरातले, त्यांना काही समजतच नाही. मी एवढी हुशार चतुर असून मला तर बाजूलाच टाकलं. आणि तुम्हाला तर समजलंच असेल, मला एखादी गोष्ट हवी असेल तर मी कोणत्याही थराला जाते, कोणत्याही. सुकृतीने अभिच्या अगदी जवळ जात त्याच्या गालावरून नखं फिरवली. हां, तसं बघायला गेलं तर एक गोष्ट आवडली मला तिची. तुम्ही ह्या बाबतीत मात्र छान चॉईस केली. तिने ओठ चावले. अभि रागाने फक्त तिच्याकडे बघत होता. असं घाबरू नका. तुम्हाला काय वाटलं मी तिच्या जागी इथे तुमची बायको बनून राहीन? शी, मला तर असलं काही आवडत नाही. चला, माझं काम होतं तुमच्या शालिनीला इथून घेऊन जाणं, ते झालं. आता मी चालली. आणि हो, आता तुमच्या शालिनीला विसरून जा. एवढे भारी दिसता. कोणी नाही कोणी मुलगी मिळूनच जाईल. तिने अभिच्या छातीवर हात टेकवत फ्लाइंग किस दिलं आणि तरातरा रूममधून बाहेर पडली. दरवाजाचा आवाज झाला तसं स्तब्ध झालेला अभि भानावर आला. हातपाय थंड पडले होते त्याचे. सुकृती, सुकृती थांब, तो ओरडत बाहेर आला. अभि, काय झालं? आणि ही सुकृती कोण? मॉम त्याच्या आवाजाने किचनमधून बाहेर आल्या. गार्ड्स, गेट क्लोज करा. तो आईकडे लक्ष न देता पळत बाहेर आला. सगळे आजूबाजूचे गार्ड एकदम धावत आले, पण तोपर्यंत सुकृती बाहेर गेलेली होती. तिचा पाठलाग करा, क्विक. पण लक्षात घ्या, तिला साधं खर्चटचा सुद्धा नाही. त्याने सगळ्यांना पाठवलं. हॅलो विक्रम, प्लीज लवकर माझ्या बंगलोवर या, लवकर. आत येता येता वाटेत त्याने विक्रमला कॉल केला. अभि, काय झालं? एवढ्या सगळ्या गोंधळाने घरातले सगळे जमा झाले होते. मॉम, अभिने सुस्कारा सोडला आणि विक्रमने त्याला सांगितलेलं सगळं घरातल्यांना सांगितलं. हे सगळं स्ट्रेंज नाही आहे. आय मीन, वहिनी आमच्या समोरच घरात आल्यात. मग त्या भूतनीने वहिनीला किडनॅप कधी केलं? स्वरा बोलली. मला काहीच समजत नाही आहे हे सगळं काय चाललंय. सध्या मला फक्त शालिनी माझ्या जवळ हवी आहे. अभि डोक्याला हात लावून बसला. कोणता बिझनेस रायव्हल असता तर त्याने धमकी देऊन तरी सगळं ठीक केलं असतं. पण आता सिच्युएशन अशी होती की किडनॅपर समोर होता, पण तिला हात सुद्धा लावू शकत नव्हता तो. अभि, काय झालं? विक्रमसोबत जाबी पण आला होता. शालिनी, अभिने त्यांना ऑफिसमधून आल्यावर घडलेलं सगळं सांगितलं. नो,
ह्यावेळी ती माझ्या बहिणीला काही करू शकत नाही. विक्रमने हाताच्या मुठी आवळल्या. शालिनीला शोधणार कुठे पण, अभि बोलला. मला माहिती आहे कुठे असणार ती, विक्रम म्हणाला. कुठे, जाबी म्हणाला. आपल्याला लागोपाठ इथून निघावं लागेल, वेळ नाही आहे, विक्रम म्हणाला. अभि, आम्ही पण येतो, मॉम बोलल्या. नो नो आंटी, तुमच्यासाठी आम्ही पाठवतो, तुम्ही त्याने या सकाळी, पण आमचं आता जाणं गरजेचं आहे. विक्रम अभि आणि जाबीसोबत धावतच घराबाहेर पडला. त्याच्या चांगलंच लक्षात आलेलं सुकृती नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने बोलवलेलं चॉपर आलं तसं तिघेही बसले. अभि आणि जाबीच्या अजूनही लक्षात आलं नव्हतं की ते कुठे जात आहेत. आपण हैदराबादला जातोय. पंडितने जो यज्ञ सुरू केलाय तो उद्या रात्री संपणार आहे, म्हणून मी तुम्हाला घेऊन उद्या सकाळीच तिथे जाणार होतो, पण मला वाटलं आपल्या आधी सुकृतीला समजलं, विक्रम बोलला. म्हणजे सुकृतीला तिच्या जागी शालिनीला उभं करायचं आहे, अभि म्हणाला. होय, विक्रम बोलला. तू तिथे फोन करून सांग ना काय झालंय ते, जाबी बोलला. नाही करू शकत, यज्ञ चालू असेपर्यंत ते कोणाचेही फोन नसणार, विक्रम बोलला. अभि डोक्याला हात लावून बसला. काय चाललं होतं ते सगळं त्याच्या इमॅजिनेशनच्या बाहेर होतं. चॉपर हैदराबादला उतरलं तेव्हा रात्रीचे 3 वाजून गेले होते. आता त्यांच्याकडे पूर्ण 1 दिवस होता शालिनीला शोधण्यासाठी, पण त्याआधी यज्ञ चालू आहे तिथे जाऊन पंडितजींना सगळी कल्पना देणं गरजेचं होतं. ते तिघे मंदिरात आले तेव्हा सकाळ झाली होती. ते एक जुनं पण प्रचंड मोठं असं देवीचं मंदिर होतं. विक्रमने कृपाला सगळं सांगितलं आणि त्यांना पंडितजींना सांगायला लावलं. शालिनी कुठे असेल ह्याची कल्पना अजूनही कोणाला नव्हती. दिवसभर सगळे शोधत होते. एव्हाना सगळ्या गावात बातमी पसरली होती. सगळे गावकरी राजकुमारीच्या शोधात लागले होते. संध्याकाळ होत आली होती. अभिच्या घरचे पण आले होते, पण शालिनीचा अजून काहीच पत्ता नव्हता. अभि तुटून गेला होता. त्याला शालिनीला गमवायचं नव्हतं, फक्त ती हवी होती जवळ. एक मिनिट, आपण सगळीकडे बघितलं, पण त्या गावात बघितलंच नाहीये, जाबी म्हणाला. तिथे, त्या गावाचं नाव ऐकताच अर्धे गावकरी घाबरले. यू आर राईट, तिथला विमलचा महाल. त्या ठिकाणाशिवाय दुसरं कोणतं सेफ जागा असूच शकत नाही सुकृतीसाठी, विक्रम बोलला. चला मग, अभि लागोपाठ तयार झाला. अहो मालक, तुम्हाला माहिती आहे ना त्या गावात गेलेला एकतरी माणूस जिवंत आलाय का, गावकरी बोलला. आता प्रश्न राजकुमारीचा आहे. आपल्या सगळ्यांना ही जोखीम उचलावीच लागेल. वेळ नाहीये आपल्याजवळ. 7 वाजत आलेत, यज्ञ संपायला आलाय, विक्रम बोलला. त्याचं बोलणं मानून गावकऱ्यांनी मशाली पेटवल्या. सगळे चालतच तिथे निघाले. त्या गावाच्या वेशीवरच अर्ध्या लोकांना त्रास व्हायला लागला, पण म्हणून बाकीचे थांबले नाहीत. ते सगळे गावात घुसले. विमल नसल्याने गावात आधीच आतंक झाला होता. विक्रमने ह्या आधीच त्याची माणसं गावात पाठवली होती, पण ती सुद्धा वेशीवरूनच मागे गेली होती. त्यामुळे आत काय चाललंय ह्याचा कोणालाच अंदाज नव्हता. सगळ्या घरातला लाईट बंद होता. अंधकार झाला होता पूर्ण गावात. गावातलं वातावरणच विचित्र होतं. तिथली हवा खूप गार होती आणि त्यात एक वेगळाच दुर्गंध होता. हाच तो महाल. तो खूप मोठ्या लोकांचा समूह त्या भयानक दिसणाऱ्या महालासमोर थांबला. लक्षात घ्या, काहीही झालं तरी कोणीही एकमेकांचा हात सोडायचा नाही. आपल्याला आत काय आहे, कसं आहे ह्याबद्दल अजिबात कल्पना नाहीये. विक्रमने अभिचा हात घट्ट पकडला आणि त्याने जाबीचा. सगळ्यांचे काळीज जोरात धडधडत होते. सगळे महालात घुसले तर समोर खूप सारे माणसांचे सांगाडे पडलेले होते आणि तिथलं वातावरण, ते तर सगळ्यांच्या अंगावर काटे आणणारं होतं. तिथल्या हवेत एक वेगळा दर्प होता. पहिला दरवाजा उघडून आत आल्यावर अजून एक मोठा दरवाजा होता. त्यावर विचित्र नक्षीकाम केलं होतं. लाल काहीतरी लावलं होतं. सगळ्यांनी मिळून तो दरवाजा ढकलला आणि आत जे दिसलं ते बघून एकूण एक सगळ्यांचे पाय कापायला लागले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.